नमस्कार, आवाज इंडिया चैनल में आप सभी का स्वागत है। मैं हूं हर्षित आपके साथ। इस वक्त की बड़ी खबर आ रही है। वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने आज लगातार 7वां बजट पेश किया। यह वित्त वर्ष 2024-25 का पूर्ण बजट और मोदी सरकार के तीसरे कार्यकाल का पहला बजट है। महाराष्ट्र सरकार में मंत्री गुलाबराव पाटिल जी ने बजट को टैक्स पेयर, किसान, महिला सहित सभी तबके के लिए हितकारी और महाराष्ट्र के लिए कल्याणकारी बजट बताया। सगळ्यात जास्त टॅक्स पेयर हे महाराष्ट्रामध्ये आहे, मग त्यांना ऑटोमॅटिकली याचा फायदा होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की हा जो बजेट मांडलेला आहे हा स्वागतार्ह आहे। आज सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांच्यावरती अंमलमस्करी यांनी टीका केली। सत्ताधारी मंत्र्यांमध्ये ते फोन उचलत नाही आणि विखे पाटील यांच्याकडे त्यांच्यावर मला माहीत नाही, पण त्यांनी मला कधी फोन केला नाही। आम्ही तर सगळ्यांचे फोन उचलतो। ते काय असं वाटतंय आपल्याला, उद्याच्या दिवशी डिटेल्स आकडेवारी येईल आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षाचा आणि या वर्षामध्ये 1.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या याला टोटल 2 वर्षामध्ये आलेले असं चित्र या ठिकाणी दिसतं आहे। आपण टॅक्स पेअरचा विचार करा, सुशिक्षित बेरोजगारांचा विचार करा, शेतकऱ्यांचा 21% बजेटमधला विचार करा। याचा जर विचार केला तर हे पैसे आपल्या हिश्श्यावरच येतात ना, पण विनाकारण बोलायला काहीच राहिलं नाही आहे। त्यामुळे या पद्धतीची टीका करणं हे त्यांचं कामच आहे। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट। ऐसी और खबरों को जानने के लिए देखते रहिए आवाज इंडिया चैनल। लाइक, शेयर, सब्सक्राइब करना ना भूलें।